नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं 12 जून रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. मग चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, युनायटेड नेशनची जी काही महासभा आहे तिच्या 80व्या अधिवेशनाचा अध्यक्ष म्हणून एक नवीन व्यक्ती जी आहे ते निवडण्यात आलेली आहे, ॲनालिना बेरबॉक. तर ॲनालिना बेरबॉक जे आहे तर यांनी निवडणूक जिंकलेली आहे. जवळपास जर आपण बघितलं तर 193 सदस्यांपैकी ॲनालिना बेरबॉक यांना आपण जर बघितलं तर 167 देशांनी आपलं मत दिलं. त्यांच्या विरोधात असणाऱ्या ज्या काही प्रतिस्पर्धी होत्या, हेल्गा श्मिट यांना 7 मतं मिळाली. म्हणजे आपण जर बघितलं तर 174 देशांनी मतदान केलेलं आहे आणि बाकीचे देश जे आहे ते मतदानासाठी अनुपस्थित होते असं आपल्याला इथं सांगता येईल. मग ॲनालिना बेरबॉक जे आहे तर ते आता संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 80व्या अधिवेशनाच्या अध्यक्ष असणार आहे. बघा मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो, त्या जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री आहे. पुढे जाऊया. आजच्या लेक्चरचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा तुम्हाला एक्झाम मध्ये नक्की दिसेल मित्रांनो. आपण जर बघितलं तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे 10वा. बघा, हवामान बदल जे काही घडत आहे तर त्याला रोखण्यासाठी किंवा आपण जर बघितलं तर जे प्रदूषण जे आहे ते कमी करण्यासाठी कोणता देश किती प्रयत्न करतो यावरून ही रँकिंग ठरते. मग पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर कोणीच नाही. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आपल्याला इथं बघायला मिळत नाही. डायरेक्ट 4थ्या क्रमांकापासून मग आपण जर बघितलं तर आपला देश जो आहे तो 10व्या क्रमांकावर. मग सर, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर का कोणी नाहीये? तर आपण जर बघितलं तर हवामान बदलाविषयी चांगली कामगिरी कोणताच देश करत नाहीये. म्हणजे आपण जर बघितलं जी उच्च कामगिरी पाहिजे तर ती कोणताच देश करत नाहीये. मग आपण जर बघितलं त्यामुळे पहिले 3 स्थान जे आहे तर ते इथं रिक्त ठेवण्यात आलेले आहे. भारत इथं 10व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. यानंतर जर बघितलं तर हा निर्देशांक, हा अहवाल कोणाच्या माध्यमातून देण्यात येतो? तर जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ऍक्शन नेटवर्क यांच्या माध्यमातून हा जो निर्देशांक आहे हा देण्यात येतो. लक्षात ठेवा, तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचं स्थान लक्षात ठेवा. मोस्टली जेव्हापासून हा निर्देशांक देण्यात येतो तेव्हापासूनच पहिले 3 स्थान जे आहे ते रिक्तच राहिलेले आहे. आता पुढे जाऊया. UEFA चॅम्पियन्स लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर आपण जर बघितलं तर UEFA चा पहिले तुम्हाला फुल फॉर्म सांगतो. आपण जर बघितलं तर युरोपियन फुटबॉल लीग असं काहीतरी आहे बघा. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगा याचा फुल फॉर्म काय आहे? आपण जर बघितलं जसं भारताचा IPL आहे तशी ही UEFA नावाची एक चॅम्पियन्स लीग आहे तर ती दरवर्षी आयोजित करण्यात येते. मग आपण जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये कसं आहे की युरोप देशातील जे काही आपण म्हणूया वेगवेगळ्या टीम्स आहे. म्हणजे जसं की आता तुम्हाला सांगता येईल की हा इंटर मिलान ही इटलीची टीम आहे. जसं आपल्याकडे राज्याची टीम आहे गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, बेंगळुरू रॉयल चॅलेंजर बेंगलोर, तर तसंच युरोप खंडातील प्रत्येक देशातील टीम आपल्याला इथं बघायला मिळतात. मग आपण जर बघितलं तर ही जी स्पर्धा आहे ही फ्रान्सची टीम जी आहे PSG, पॅरिस सेंट जर्मन यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. कुणाला हरवलं? तर इंटर मिलान यांना हरवलेलं आहे. तर आता बघा मित्रांनो, युरोपियन फुटबॉल असोसिएशन मार्फत ही चॅम्पियन्स लीग जी आहे तर ती आयोजित केली जाते. तर आय थिंक युनायटेड युरोपियन फुटबॉल असोसिएशन चॅम्पियन्स लीग म्हणून याला ओळखलं जातं. जर माझा इथं फुल फॉर्म जो आहे मी एक अंदाज लावतोय, मला परफेक्ट जो आहे तो आता लक्षात नाहीये. मग जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काय करा, तर त्याबाबत कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. तर पॅरिस सेंट जर्मन फ्रान्सच्या संघाने ही जिंकलेली आहे आणि इंटर मिलानचा त्यांनी पराभव जो आहे तो केलेला आहे. आपण जर बघितलं जर्मनीमधील म्युनिक येथे अलियांज अरेना या ठिकाणी हा ऐतिहासिक सामना जो आहे, फायनल मॅच जी आहे ती झालेली आहे आणि या मॅच मध्ये इंटर मिलानचा पराभव जो आहे तो 5-0 ने PSG ने केलेला आहे. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर UEFA चॅम्पियन्स लीग जी आहे तर तिला अजून काही वेगळे नाव आहे. जसं की चॅम्पियन्स लीग म्हणून ओळखलं जातं, UCL म्हणून ओळखलं जातं. फुटबॉलची स्पर्धा आहे, एक लोकप्रिय स्पर्धा. गर्भपात गोळी RU486 त्यालाच मिफेप्रिस्टोन या नावाने देखील ओळखलं जातं. तर गर्भपाताची गोळी आहे RU486
मिफे प्रिस्टॉन. मग आपण जर बघितलं त्याचा शोध लावणारे एटीएन एमाइल बाउलियू यांच्या वयाच्या 98व्या वर्षी काय झालं, निधन झालं. तर हे कोणत्या देशाचे होते बघा मित्रांनो, RU486 ही काही गर्भपाताची जी काही गोळी आहे तर ती बनवलेली आहे फ्रान्सचे शास्त्रज्ञ एटीएन एमाइल बाउलियू. तर लक्षात ठेवा, कारण आपण जर बघितलं तर या गोळीमुळे बऱ्याचशा जे काही आपण लोकसंख्या कंट्रोल होण्यामध्ये एकतर मदत झालेली आहे, बरोबर, पॉप्युलेशन कंट्रोल मध्ये मदत झालेली आहे. तर आणि जे काही शस्त्रक्रिया वगैरे करावं लागायच्या जर बाळ नाही पाहिजे तुम्हाला तर त्यापासून सुद्धा इथं काय मिळालेलं आहे, तर बऱ्याचशा लोकांना आपण काय म्हणूया की बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. तर महिलांना सुरक्षित आणि शस्त्रक्रिया विरहित पर्याय दिलेला आहे या शास्त्रज्ञांनी. ठीक आहे, तर अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. गोळीचं नाव लक्षात ठेवा, RU486. शोध लावलेला आहे एटीएन एमाइल बाउलियू. ठीक आहे, तर हे फ्रान्सचे आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊया. ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क जो आहे तो कोणत्या राज्यात स्थापन केला जाणार आहे, तर सिंदूर मेमोरियल पार्क जो आहे तो कच्छ गुजरातमध्ये स्थापन केला जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ किंवा ऑपरेशन सिंदूरमध्ये जे काही भारतीय सैन्याने लढा दिलेला आहे तर त्याला आपण जर बघितलं त्याचं कौतुक करण्यासाठी एक तिरंगा रॅली कुठे आयोजित करण्यात आली होती, असा प्रश्न आला, त्याचं उत्तर जम्मू काश्मीर तुम्हाला द्यायचं आहे. तर जम्मूमध्ये ती रॅली आयोजित करण्यात आली होती. आता ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सिंदूर मेमोरियल पार्क जे आहे ते कच्छ गुजरातमध्ये इथं ओपन केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, भारतीय सैन्याने जे काही शौर्य दाखवलं, जे काही बलिदान दिलेलं आहे तर त्याचा सन्मान म्हणून ज्यांना इथं आपण जर बघितलं जे इथं शहीद झालेले आहे तर त्यांच्याविषयी माहिती जी आहे ती आपल्याला या संग्रहालयात बघायला मिळणार आहे. आणि ऑपरेशन सिंदूर बाबत सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला तिथे बघायला मिळेल, कोणते मिसाईल वापरले, काय वापरले. पुढे जाऊया. खीर भवानी मेळा 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे, तर तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये बघितले असेल काश्मीरी पंडित. तर काश्मीरी पंडित जे आहे तर आपल्याकडे कसं आई तुळजाभवानी आहे तसं काश्मीरी पंडितांचं आपण जर बघितलं तर खीर भवानी नावाची एक देवी आहे, तर तिच्यावर प्रचंड विश्वास आहे. आणि त्याविषयी एक मेळा, जत्रा, आपल्याकडे जसं जत्रा वगैरे आयोजित करण्यात येतात तर तशी जम्मू काश्मीरमध्ये गंदरबल या ठिकाणी एक जत्रा आयोजित करण्यात येते खीर भवानी मेळ्याची. आपण जर बघितलं तर दरवर्षी जर आपण बघितलं तर ही जी काही जत्रा आहे ती आयोजित करण्यात येते. पहलगाम नंतर आपण जर बघितलं ही जत्रा जी आहे तर आयोजित करण्यात येणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर मोठे काही उत्सव जे आहे ते सेलिब्रेट करण्यात आले नव्हते, पण आता पहिलीच पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ही जत्रा आयोजित करण्यात येत आहे. लेक्चरमध्ये अजून पुढे जाण्याच्या अगोदर आपण राज्यसेवेची फाउंडेशन बॅच 2.0 सुरू केलेली आहे. कंबाईनची फाउंडेशन बॅच 3 आपण सुरू केलेली आहे. ऑलरेडी राज्यसेवा एक बॅच जी होती तिचा फुल ऍडमिशन झालेली आहे. आता आपण 2 सुरू केलेली आहे आणि फाउंडेशन बॅच 3 सुरू केलेली आहे कंबाईनसाठी. या दोन्ही बॅचमध्ये बेसिक टू ऍडव्हान्स, जसं की राज्यसेवेच्या बॅचमध्ये NCERT स्टेट बोर्ड आणि त्याचबरोबर आता आपण 22,000 प्लस PYQचं स्पष्टीकरण. सेम कंबाईन बॅच जी आहे 3.0 त्यामध्ये स्टेट बोर्ड 22,000 प्लस PYQ आणि दोन्ही बॅचमध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज. राज्यसेवेच्या बॅचमध्ये ॲडिशनल आन्सर रायटिंग असणार आहे. तर या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता किंवा सेपरेट तुम्हाला PYQची बॅच पाहिजे असेल 21,000 PYQची तर ती तुम्ही जॉईन करू शकता. ही बॅच केल्याने निश्चितच तुमचा स्कोर जो आहे तो 70 प्लस जाण्यामध्ये तुम्हाला खूप मदत होईल. पुढे जाऊन 70 प्लस प्रश्न जे आहे ते तुमचे नक्कीच बरोबर येतील. आणि जे MPSC राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार तयारी करताय आणि ज्यांचा ऑप्शनल जो आहे तो भूगोल विषय, तर त्यासाठी मॅडमने भूगोलाची ऑप्शनलची बॅच सुरू केली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये ज्यांना समजून घ्या 45च्या पुढे मार्क आहे तर त्यांनी ग्रुप सी मेन्सची तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे आणि त्यासाठी अभ्यास मित्र अफोर्डेबल फी मध्ये तुमच्यासाठी यशोदय बॅच घेऊन आलेला आहे. तर तुम्हाला आपला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे बॅचेस जॉईन करायसाठी आणि डायरेक्ट जाऊन फी नका पे करू, बॅचवर क्लिक करा आणि तिथं हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल. थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तिथं तुम्ही आपलं CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, तुम्हाला ऍडिशनल डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. या नोट्स तुम्हाला बॅचेसमध्ये मिळणार आहे इन्क्लूड. सेपरेट तुम्ही नोट्स पॅक पण विकत घेऊ शकता. बघा पुढे जाऊया. 2 जून 2025 रोजी शक्तिशाली उद्रेक झालेला माउंट एटना ज्वालामुखी कोणत्या देशात आहे, तर माउंट एटना ज्वालामुखी जो आहे मित्रांनो तो इटलीतील एक महत्वाचा ज्वालामुखी आहे. मागील 10 वर्षामध्ये सर्वात मोठा असा विस्फोट जो आहे तो माउंट एटना या ज्वालामुखीमधून झालेला
होता. आपण जर बघितलं तर जवळपास ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर जे ज्वालामुखीच्या आतमध्ये जे काही गोष्टी असतात तर त्या 6.5 किलोमीटर वर गेल्या होत्या अवकाशामध्ये. तर अतिशय महत्वाची इथं माउंट एटना हा ज्वालामुखी आहे. तुम्हाला प्रश्न जो आहे तो डायरेक्ट विचारला जाऊ शकतो की माउंट एटना ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे. मग इटली लक्षात ठेवा. हा कोणता ज्वालामुखी आहे तर जागृत ज्वालामुखी आहे, कारण आता याचा विस्फोट झालेला आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं मित्रांनो अजून एक गोष्ट, ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर त्यामधून धूर, राख, दगड, ठीक आहे, लावारस या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. त्यांना काय म्हटलं तर पायरोक्लास्ट म्हटलं जातं. पायरोक्लास्ट यांना म्हटलं जातं. तर ही एक ऍडिशनल टर्म जी आहे ज्वालामुखीशी संबंधित तुम्हाला लक्षात ठेवायची. हिमनदी संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली. तर हिमनदीच्या संवर्धनासाठी दुशांबे तजाकिस्तानची राजधानी दुशांबे या ठिकाणी हिमनदी संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व जे आहे ते कीर्तिवर्धन सिंह यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर या परिषदेचा उद्देश काय असणार आहे तर हवामान बदलामुळे जे काही हिमनद्या आपण जर बघितलं तर हिमनद्याच्या वर सरकत आहे. सर काय म्हणताय तुम्ही हिमनद्या वर सरकत आहे? म्हणजे समजून घ्या मित्रांनो, आपण जर बघितलं तर हा पर्वत आहे आणि या पर्वतावर अशा प्रकारे बर्फ जो आहे तो साचलेला आहे. मग जसं जसं टेम्परेचर वाढत जातंय, ठीक आहे, तसा तसा बर्फ जो आहे बर्फाचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होत जाते. म्हणजे ह्या साईडने बर्फ वितळायला चालू होणार, ठीक आहे, तापमान वाढत जाणार, तसे तसे फक्त वरती शेंड्यालाच बर्फ राहणार पर्वतांच्या, हे मी तुम्हाला सांगतो. तर हिमनद्या वितळत आहे, हिमनद्या काही गायब सुद्धा झालेल्या काही देशातल्या. तर मग ते होऊ नये म्हणून प्रयत्न करणारी एक परिषद ते होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यासाठी एक परिषद आयोजित करण्यात येते. तिलाच म्हटलं तर हिमनदी संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघ, युनेस्को, जागतिक हवामान संघटना आणि एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे तर यासह अनेक आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत ते सामील झालेल्या आहे. महत्वाची परिषद आहे. आता आपण 2025 मध्ये झालेल्या सगळ्या महत्वाच्या परिषदा बघून घेऊया. 6वी बिमस्टेक शिखर परिषद बँकॉक थायलंड मध्ये झाली. 3री AI ऍक्शन समिट पॅरिस फ्रान्स मध्ये झाली. जागतिक सरकार शिखर परिषद म्हणजे वर्ल्ड गव्हर्नमेंट कॉन्फरन्स जी आहे कॉन्फरन्स दुबई UAE मध्ये झाली. हिंद महासागर परिषद मस्कत ओमान मध्ये झाली. वेव्ज नावाची समिट जी आहे ती मुंबई महाराष्ट्रामध्ये झाली. राष्ट्रीय पर्यावरण जी काही परिषद आहे ती नवी दिल्ली. 10वा रायसिना डायलॉग जो आहे तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला. 18वा प्रवासी भारतीय अधिवेशन भुवनेश्वर ओडिशामध्ये आयोजित करण्यात आलं. एरो इंडिया द्विवार्षिक जो काही शो आहे तो बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आला. 3री राष्ट्रीय खाण मंत्री परिषद कोणार्क ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली. पहिले ऑलिम्पिक संशोधन परिषद गांधीनगर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय सुशासन परिषद गांधीनगर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये 34 वर्षानंतर कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या कर्जदात्याचा दर्जा परत मिळवलेला आहे. तर आपण जर बघितलं तर जर्मनी जो आहे मित्रांनो तो जगातला सगळ्यात मोठा कर्जदाता बनलेला आहे. म्हणजे कर्ज देणारा, जसं की आपल्याकडे पाकिस्तान जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा कर्ज घेणारा देश आहे, ठीक आहे, तर तसंच सगळ्यात मोठा कर्ज देणारा देश कोणता आहे तर तो आहे जर्मनी. इतके दिवस पहिल्या क्रमांकावर कोण होतं? जपान. आता जपानला मागे टाकून जर्मनीने हा आपला स्थान जे आहे ते 34 वर्षानंतर परत मिळवलेलं आहे. 1990 पर्यंत जर्मनीच होता, मग आता त्यानंतर जपानने ते स्थान घेतलं होतं, मग आता परत जर्मनी जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. तर जर्मनी युरोप खंडामध्ये तो बर्लिन राजधानी आहे, युरो चलन आहे. फ्रँक वॉल्टर स्टाइनमायर हे तिथले अध्यक्ष आहे आणि ओलाफ स्लोज जे आहे तर पंतप्रधान नाही म्हणायचं, चान्सलर म्हणायचं त्यांना. काय म्हणायचं? चान्सलर. तर तुम्हाला बऱ्याचशा देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान हे पद बघायला मिळत असेल, पण जर्मनी असा देश आहे त्यामध्ये कोणतं पद असतं? चान्सलर नावाचं पद असतं, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी लव्हेंडर महोत्सव 2025 उद्घाटन कुठे केलं? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर लव्हेंडर महोत्सव जो आहे त्याचं उद्घाटन भादरवाह जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलं. तर आपण जर बघितलं तर लव्हेंडरशी संबंधित एक प्रश्न जो आहे तो आता ग्रुप सी ला सुद्धा विचारण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर लव्हेंडर महोत्सवाचं उद्घाटन कोणी केलं तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं. आणि कुठे केलं तर भादरवाह जम्मू काश्मीरमध्ये केलेलं आहे. या महोत्सवाचं आयोजन कोणी केलं होतं तर CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या दोन संस्थांनी मिळून याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे. बघा, या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे लव्हेंडर लागवडीला प्रोत्साहन देणे,
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे, जांभळ्या क्रांतीला प्रोत्साहन देणे. तर सगळं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताने कोणत्या देशासोबत पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज म्हणजे पोलार रिसर्च व्हेकल बांधण्यासाठीची योजना केलेली आहे? तर ध्रुवांमध्ये संशोधन करण्यासाठी एक आपण स्वदेशी जहाज बनवण्याचा प्रयत्न करतोय नॉर्वेच्या मदतीने. कुणाच्या मदतीने? नॉर्वेच्या मदतीने. मग आपण जर बघितलं तर ध्रुवीय आपण जर बघितलं पोलार रिसर्च व्हेकल म्हणजे काय, तर आपल्याला आता ध्रुवावर संशोधन करायला जायचंय. म्हणजे जे काही जहाज आपण तिकडे पाठवणार आहे ते एक तर स्ट्रॉंग असलं पाहिजे, बर्फ तोडणारं ते जहाज असलं पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट, समुद्राची खोली मापन त्याच्या माध्यमातून झाली पाहिजे. समुद्रामध्ये जी काही परिसंस्था आहे तिचा अभ्यास करता आला पाहिजे शास्त्रज्ञांना. म्हणजे शास्त्रज्ञांशी संबंधित वेगवेगळे उपकरण जे आहे ते जहाजावर आपल्याला बघायला मिळाले पाहिजे. तर या संबंधित जहाज जे आहे ते भारत आणि नॉर्वे मिळून बनवणार आहे. नॉर्वेला असे जहाज बनवण्याचा एक्सपिरियन्स आहे, मग ते भारताला सुद्धा याबाबत बऱ्याचशा गोष्टी शिकवणार आहे. तर कोलकाता येथे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड नावाची कंपनी आहे. तर तिने नॉर्वेतील कोन्सनबर्ग ओस्लो या कंपनी सोबत काय केलेला आहे, तर करार केलेला आहे. ते काय आहे पोलार रिसर्च व्हेकल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, जून 2025 मध्ये भारताने भारतीय भाषांसाठी कोणते स्वदेशी AI मॉडेल विकसित केलेलं आहे? तर भारताने भारतीय भाषांसाठी भारत जेन नावाचं स्वदेशी जे काही भाषाविषयक AI मॉडेल जे आहे ते तयार केलेलं आहे. तर भारत जेन अतिशय महत्त्वाचं आहे. भारत जेन कशाशी संबंधित आहे, तर भारतीय भाषांशी संबंधित AI मॉडेल आहे. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. लव्हेंडर महोत्सव जो आहे तर तो कुठे आयोजित करण्यात आला होता आणि तो कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे हे तुम्ही मला सांगायचे. लव्हेंडर महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आणि कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे, आणि हवामान बदल निर्देशांकामध्ये आपलं स्थान काय आहे, भारताचे स्थान काय आहे हे सांगा. त्याचबरोबर ज्वालामुखीमधून जी काही राग धूळ वगैरे सगळ्या गोष्टी बाहेर पडतात तर त्याला काय म्हटलं जातं? ठीक आहे, एकत्रितपणे त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? तर या गोष्टींचं उत्तर तुम्हाला द्यायचे. आणि जर तुम्हाला आपले लेक्चर आवडत असतील तर निश्चितच तुम्ही आपले बॅचेस सुद्धा घेऊ शकता अभ्यास मित्रच्या. त्यासाठी अभ्यास मित्र नावाचा ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.